राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ माजी आमदार अजित गोपटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार अजित गोपटे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदान हे सर्वोत्तम दान असून प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे यांचा 23 तारखेला वाढदिवस. आज त्याचे कार्यक्रम त्यांचे पूर्ण जिल्हाभर कार्यक्रम, विशेषतः त्यांच्या मतदारसंघात तिन्ही ठिकाणी प्रगतच्या असे कार्यक्रम त्यानिमित्ताने होत आहेत. देवगडचा विचार केला तर आज देवगडला सुरुवात झाली. सुरुवातीलाच आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्याने पवनचक्कीवर योगा दिन साजरा झाला. तो त्याचबरोबर आज सांस्कृतिक भवनमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. याचबरोबर आज ते ज्या खात्याचे मंत्री आहेत, बंदर आणि मत्स्य व्यवसाय, त्या मत्स्य व्यवसाय खात्याने सुद्धा त्यांच्या विविध योजनांची माहिती देणारी इथे कक्ष या सगळ्या बांधवांना त्याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर विविध कार्यक्रम या ठिकाणी आधीच पासून सुरुवात झाली आहे. त्याने आमचे नगरसेवक माजी आमचे शहर प्रमुख पाटकर यांनी एकाचं घर ते सुद्धा या विविध वृक्षारोपण झालं. संध्याकाळी कार्यक्रम माने असे आज उद्या आणि वर्गतचे असे कार्यक्रम मी या निमित्ताने आमचे पालकमंत्री यांना उत्तम आयु आरोग्य अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. त्यांची भरभराट अशीच. या महाराष्ट्राचे लाडके आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांचा 23 जून 2026 रोजी जो वाढदिवस आहे, हा वाढदिवस या देवगड तालुक्यामध्ये दोन्ही मंडळमध्ये, पडेल मंडळ आणि देवगड मंडळ या दोन्ही मंडळमध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर हे प्रामुख्याने घेण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज देवगड मंडळमध्ये झालेली आहे. आणि आज योगदिनच्या कार्यक्रमानिमित्तही विविध ठिकाणी विजयदुर्गमध्ये आमच्या तिथे योगदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे. आज देवगडमध्ये सकाळी पार पडलेला आहे आणि पंचायत समिती देवगड आम्ही रक्तदान शिबिर छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे आणि मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता हे रक्तदान शिबिर होणार आहे. आणि साहेबांचं जे आज या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यात आज साहेबांनी जे आपल्या कर्तृत्वाने जे मंत्री म्हणून आपण जो ताबा घेतला त्यापासून या जिल्ह्यामध्ये कायापालट करण्यात आलेला आहे. आमचे मोठे साहेब ज्यावेळी होते आणि मोठे साहेबांकडे मंत्रिपद होतं आणि ह्या पालकमंत्री जिल्ह्याचं बसलं, त्याच धर्तीवर साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक निधी, आज महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये कुठे निधी एवढी नसेल एवढी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साहेबांनी निधी आणलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम साहेब सदैव करत असतात. सरपंच किंवा कुणी ग्रामस्थांनी जरी फोन केला तरी साहेबांनी तत्परतेने त्या फोनची दखल घेऊन संबंधित त्या ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम करतात. म्हणून साहेबांचा हा एक आगळा वेगळा पूर्ण ह्या देवगडमध्ये विविध कार्यक्रम घेऊन साहेबांचा 23 जून 2026 रोजीचा जो होणारा वाढदिवस आहे तो दिमाखात आम्ही साजरा करत आहोत. पालकमंत्री नितेश राणे यांचा 23 तारीखला वाढदिवस आहे आणि जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झालेला आहे त्याचसोबत देवगड जामसंडे नगरपंचायतला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामं झालेली आहेत त्याची कृतज्ञता म्हणून साहेबांना आभार मानण्यासाठी आणि एक उत्साहपूर्ण कार्यक्रम आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे विविध समाजोपयोगी
कार्यक्रमाने साजरा केला जात आहे. त्याचाच हा भाग आज रक्तदान शिबिर झालं. आज योगा डे होतं, सकाळी योगासनं झालेली आहेत आणि येत्या 2 दिवसामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप असतील, छत्री वाटप असतील, विमा काढण्याचे विविध उपक्रम या देवगड जामसंडे शहरामध्ये होऊ घातलेले आहेत. त्यापैकीच एक सामाजिक उपक्रम म्हणजे 500 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या शाळांमधील स्कूल बॅग्स वाटप हे आम्ही करणार आहोत आणि एक साहेबांप्रती एक संदेश सगळ्या घरोघरी जावा, सगळ्या प्रत्येक देवगड जामसंडेच्या नागरिकांना कळावं की साहेबांचा वाढदिवस आहे आणि इतकी जी विकास कामं आज आपल्याकडे झालेली आहेत ती आमदारांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्याची कृतज्ञता म्हणून आम्ही हे विविध उपक्रम राबवत आहोत. खरं तर येत्या 23 जूनला महाराष्ट्राचे नेते तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसाचं एक औचित्य साधून आजपासून एक देवगड शहरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. त्यातलेच एक की रक्तदान शिबिर व दुसरा म्हणजे मच्छीमारांसाठी एक साहेबांच्याच खात्याअंतर्गत ज्या योजना आहेत त्या योजनांचं एक शिबिर. त्या शिबिरामध्ये जसं की JIS इन्शुरन्स, एक 5 लाखापर्यंतचा मोफत इन्शुरन्स असेल किंवा परत हे आपलं NFDPची नोंदणी असेल, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती असेल, सिंधुरत्नाची माहिती असेल, असं एक समाज उपयोगी आणि तळागाळातील लोकांपर्यंत साहेबांच्या खात्याची माहिती पोहोचवण्याचं काम आज आम्ही आमच्यामार्फत करत आहोत आणि त्याला एक आज तुम्ही देखील पाहत असाल एक उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे. रक्तदान एका साईडने चालू आहे तेही चांगला प्रतिसाद आहे. तसंच शिबिराला मत्स्य योजनेच्या शिबिराला देखील खूप छान असा प्रतिसाद लाभलेला आहे आणि साहेबांचं कामच असं बोलते की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे इथे शिबिर राबवत आहोत आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं त्याचे एक वातावरण आहे आणि असंच एक समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा आमचा मानस राहील यापुढे देखील. धन्यवाद. तर 23 जून रोजी आमचे नेते मान्य नितेशजी राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी देवगड मंडळातर्फे आणि देवगड जामसंडे शहरामार्फत आपण विविध उपक्रम घेतले आहेत. त्याचे प्रामुख्याने आपण जो रक्तदान शिबिर आहे ते आपण आयोजित केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्ताची कमतरता सिंधुदुर्गात काही दिवसापूर्वी होती. त्यानिमित्ताने आपण त्याचा विचार करता देवगड जामसंडे आणि देवगड मंडळातल्या रक्तदात्यांना आज आव्हान केलं आहे आणि उत्स्फूर्त असा रक्तदानाचा हे चालू आहे रक्तदान. आणि त्याचबरोबर विविध उपक्रम असतील. मत्स्य मंत्री यांच्या मंत्रालयामध्ये ज्या योजना आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. त्याप्रमाणे विविध वॉर्डमध्ये किंवा शहरामध्ये छत्र्या वाटप असतील, स्कूल बॅग असतील, नागरिक परत मुलांसाठी वया असतील, असे विविध उपक्रम देवगड जामसंडे शहर आणि देवगड मंडळामार्फत केले जातील आणि ह्याचं सर्व हे 23 तारीखला आमचे जे भाग्यविधाते नामदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.